मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। वारस हक्काची नोकरी मिळवण्यासाठी 2 महिलांनी आपल्या कुटुंबासह राहुरी नगर परिषद कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केलं। उपोषणाला 5 दिवस होऊन गेले। नगर परिषद प्रशासनानं अद्याप कोणतीच दखल घेतली नाही। त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सफाई कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तानसेन बिवाल यांनी दिलाय। दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की राहुरी नगर परिषदेमध्ये सफाई कामगार पदावरती कार्यरत असलेले कर्मचारी कैलासवासी श्याम अमीर बिवाल यांचा 1984 मध्ये सेवा काळामध्ये मृत्यू झाला होता। त्यांच्या रिक्त जागेवरती त्यांच्या पात्र वारसदार पत्नी श्रीमती शीला श्याम बिवाल यांनी आपल्या कुटुंबामधील जवळचे नातेवाईक आणि अंतिम नामनिर्देशित सून सौ ज्योती मनीष सोलंकी हिला वारस हक्कानं नोकरी मिळण्यासाठी सर्व आवश्यक कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता कार्यालयाकडे केलेली आहे। परंतु नगर परिषद प्रशासनाकडून या प्रकरणामध्ये हेतुपुरस्सर टाळाटाळ केली जाते। 2 महिन्यांच्या पूर्वी सदर नियुक्ती आदेश तयार झालेला असताना त्यावर जावक क्रमांक आणि दिनांक न टाकता तो केवळ त्या पीडित कुटुंबाला दाखवण्यात आला आणि फोटो काढून घ्या असं म्हटलं। आर्थिक मागणी पूर्ण झाल्यामुळेच हा अधिकृत नियुक्ती आदेश अद्याप प्रलंबित ठेवण्यात आला असा आरोप करण्यात आलाय। अत्यंत संतापजनक बाब म्हणजे एकीकडे मूळ सफाई कामगाराच्या पात्र वारसाला नोकरी नाकारली जाते, दुसरीकडे राहुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षाने स्वतःच्या पदाचा बेकायदेशीररित्या दुरुपयोग केलाय। त्यांचे स्वतःचे वडील हे नगर परिषदेमध्ये मजूर या पदावरती कार्यरत होते। लाडपागे समितीचे धोरण हे मजुरांना लागू नसताना देखील नगराध्यक्षांनी अधिकाराचा गैरवापर करून आपल्या मजूर असलेल्या वडिलांना कागदोपत्री सफाई कामगार संबोधित केलं आणि लाडपागे समितीच्या धोरणाची सरळ पायमल्ली करत वारस हक्कानं बेकायदेशीर नोकरी लाटली आहे। खऱ्या सफाई कामगाराच्या हक्कावरती दरोडा टाकून हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार आणि प्रशासकीय गैरप्रकार राजरोसपणे सुरू आहे। नगर परिषद कारभाराच्या विरोधामध्ये पीडित कुटुंबानं 14 ऑगस्ट पासून राहुरी नगर परिषद कार्यालयाच्या समोर प्राणांतिक उपोषण सुरू केलं। उपोषणाला 5 दिवस उलटून गेले। उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे। उपोषणकर्त्यांच्या जीवाला काहीही बरं वाईट झाल्यास त्याला केवळ नगर परिषद प्रशासन, मुख्याधिकारी आणि संबंधित नगराध्यक्ष जबाबदार असतील। सौ ज्योती मनीष सोलंकी यांना तात्काळ अधिकृत नियुक्ती आदेश न मिळाल्यास जिल्ह्यामधील विविध विभागांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीनं 21 ऑगस्ट रोजी झाडू आंदोलन, 24 ऑगस्ट रोजी कचरा आणि मैला फेक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। जय भीम। गेल्या 5 दिवसापासून लाडपागे समितीच्या धोरणानुसार संबंधित कुटुंब परिवार नोकरीसाठी उपोषण करीत आहे। संबंधित कुटुंबाची प्रकृती एवढी खराब झालेली आहे का काल डॉक्टरांनी सांगितलं ॲडमिट करण्यासाठी, पण कुटुंबाने ध्येय निश्चित केलेला आहे का जोपर्यंत नियुक्तीची ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। तर सदर याबाबत कर्मचारी संघटनेने गंभीर नोंद घेऊन शुक्रवारी दिनांक
21 ऑगस्ट रोजी झाडू आंदोलन नगरपालिकेवर निषेध करण्यासाठी आयोजित केलेले आहे। पण जिल्ह्यातील विविध नगरपालिका विविध क्षेत्रामधील सफाई कामगारांच्या वतीने या राहुरी नगरपालिकेवर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। तसेच सोमवारच्या दिवशी विविध नगरपालिका आणि कर्मचारी संघटनेचे सभासद आणि कर्मचारीच्या वतीने कचरा फेक आंदोलन आणि मैला फेक आंदोलन सुद्धा जाहीर केलेलं आहे। मित्रांनो, विषय एवढा गंभीर आहे। लाडबागे समितीच्या शासनमान्य धोरणानुसार वारस हक्काची जागा, वारस हक्काची नोकरी हे देण्याकरिता टाळाटाळ आणि कुचराई करीत आहे। मागच्या मुख्य अधिकाऱ्यांनी नियुक्ती आदेश काढलेला आहे। नियुक्ती आदेश जाहीर केलेला असताना मुख्य अधिकाऱ्यांनी नियुक्ती आदेश आहे, मुख्य अधिकारी वारस हक्काची नोकरीचा ऑर्डर जाहीर केला, परंतु त्यांनी काही पैशाची मागणी केली, त्याच्यामुळे वारस हक्काची नोकरी आतापर्यंत प्रलंबित राहिली। परंतु नगर अध्यक्षांनी काय केले, स्वतःचा अधिकाराचा दुरुपयोग केला आणि स्वतःच्या वडिलांना सफाई कामगार म्हणून संबोधित केलं आणि त्यांना सफाई कामगारची ऑर्डर घेतली नगर अध्यक्षांनी। तर हे एकदम बेकायदेशीर ऑर्डर मुख्य अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन केले आणि संबंधित नगरपालिका प्रशासन असेल, सत्ताधारी नगर अध्यक्ष असेल, यांनी खूप मोठी चुकी करून बेकायदेशीररित्या त्यांच्या संबंधित वारसाला वारस हक्काची नोकरी काढून घेतलेली आहे। हे कृत्य एकदम बेकायदेशीर आहे। तरी आमच्या वारसाला वारसानी नोकरी जर शुक्रवारपर्यंत भेटली नाही तर आम्ही सर्व जिल्ह्यातील कर्मचारी सफाई कामगार या नगरपालिकेवर झाडूने निषेध आंदोलन करणार आणि तसेच कचरा फेको आणि मैला फेको आंदोलन सुद्धा करणार। याबाबत नोटीस आम्ही संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे, याची नोंद घ्यावी। राहुरी नगरपालिका नगराध्यक्ष त्यांचे वडील शंभू लक्ष्मण मोरे या मजूर पदावर कार्यरत असताना त्यांना सफाई कामगार सेवा पुस्तकाला खाडाखोड करून त्यांची सफाई कामगार नोंद करून घेतली आणि त्यांच्या वारसांना वारस दिला। परंतु ज्या पिढी जात बिवाल परिवाराने मेहतर वाल्मिकी समाजाने डोक्यावर मैला वाहिलेला आहे गावामध्ये, पण त्यांच्या वारसांना वारस देण्यासाठी, हक्काची नोकरी देण्यासाठी आज 5 दिवस मरण्यासाठी उपोषण करीत बसलेले आहे। तर हे अत्यंत निंदनीय आहे आणि याबाबत आपली संघटना आणि भीम आर्मी हे सामाजिक संघटन खूप आक्रमक आंदोलन करेन, याची नोंद घ्यावी। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।